नमस्कार मित्रांनो, आज आपण एका ठिकाणी चाललोय बघा. तर कुठं चाललोय ते तुम्हाला पुढे समजेल. तर जिथं जायचंय तिथं त्याच रस्त्याला आहे मी आता. तर जिथून जायचंय तिथं मेन पॉइंट आहे बघा, संत तुकाराम साखर कारखाना. त्याच्या समोरून आपल्याला जायचंय. तर काय ठिकाण आहे ते पुढे गेल्यावरती तुम्हाला समजेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आलोय आपण मंदिर आहे बघा, हे संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर इथून आपण गाडी घेऊन वरती आलो होतो बघा. तर तिथून पण आपल्याला मंदिरामध्ये जाता येतं आणि या साईडने सुद्धा मंदिरात जाता येतं. तर गाडी लावायची असेल तर आपल्याला पुढे येणं भागाचे, मोठी गाडी पण येऊन आपण इथं लावू शकतो आणि टू व्हीलर पण आपण इथं लावू शकतो. आज आपण आलोय निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी. तर कासार साईड डॅमच्या अगदी जवळ आहे श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि खरंच खूप छान आहे. याच्या आधी पण आम्ही आलो होतो इकडे, तेव्हा लॉकडाऊन चालू होता, तेव्हा व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. कारण कसं होतं, आपण जर व्हिडिओ बनवला आणि अपलोड करून सगळ्यांनी पाहिलं की मग सगळ्यांना यायची घाई लागते की आपण जाऊ, इथं कोणी जात नाही शक्यतो. त्यामुळे त्यावेळेस काही केलं नाही. तर तुम्ही कासार साईमध्ये आले ना कधी की इथं भेट द्यायला विसरू नका, नक्की या. खरंच तुम्हाला पण खूप आवडेल. तर चला आपण आता मंदिराकडे जाऊ. तर मंदिरात पोहोचलोय आपण आता. संत तुकाराम मंदिर आहे आणि खरंच खूप छान आहे. इथं वरती एकदम शांत वातावरण आहे. मस्त येऊन रिलॅक्समध्ये आपण इथं बसू शकतो. डोकं कोणाचं शांत करायचं असेल किंवा पाय पडायला पण येऊ शकतो. चला वरती जाऊ. तर मंदिरात आलोय बघा आता. तर हे आहेत आपले संत तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्या. तर खरंच खूप छान वातावरण आहे, तर शांत वाटतं एकदम. आणि मंदिर पण खूप मस्त प्रशस्त असं मंदिर आहे, मोठं खूप. बसता पण येतं आणि कार्यक्रम वगैरे पण भरपूर होतात इथं. तुम्हाला मंदिर हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी असे वेगवेगळ्या ठिकाणी किंवा आपले घरचे ब्लॉग वगैरे आम्ही छान असे बनवण्याचा खूप प्रयत्न करतो. पण तुम्हाला कितपत आवडते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका प्लीज. चला आता आपण निघूया आणि व्हिडिओचा शेवट पण इथेच करूया, कारण खूप उशीर झाला, तर संध्याकाळ व्हायला लागलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.